मारायचं वंजाऱ्यांनाच, मर्डर करायचे वंजाऱ्यांचीच, शेती खायची वंजाऱ्यांचीच। रामकृष्ण बांगर नावाचे स्वातंत्र्य सैनिक आहेत, यांच्या 24 शैक्षणिक संघटना आहेत, शैक्षणिक संस्था आहेत। त्याचा कब्जा कोणी मिळवण्याचा प्रयत्न केला? कोणी दिला रामकृष्ण बांगरला त्रास? कोणी दिला रामकृष्ण बांगरच्या मुलीला त्रास? तिला औरंगाबादमध्ये आणि तिच्या नवऱ्याला छळण्याचं काम कोणी केलं? ते वंजारी नव्हते? वंजारी सोडून द्यावं, माणूस म्हणून बघूया ना। संतोष देशमुखला मारला, मी उभा राहिलो तेव्हा अनेक जणांनी माझ्यावर टीका केली। तेव्हा पण मी सांगितलं होतं की मी ही लढाई माणुसकी म्हणून लढतो, आसावरी वंजारी म्हणून मी लढत नाहीये, खुशनुमा मुसलमान आहे म्हणून मी लढत नाहीये, संतोष देशमुख मराठा आहे म्हणून मी लढत नाहीये। तुम्ही काय लावलंय यार? अरे डोळ्यासमोर ना बापाची अंतःयात्रा निघते। 5 वर्षाची पोरगी होती तेव्हा, 5 वर्षाची, काय तिच्या मनावर परिणाम झाला असेल? या पोरांना कुठे गेलो तो लहान पोरगा? इथे रे, ह्या जेव्हा माझ्या समोर होता इथे, आणि हा जेव्हा ढसाढसा रडत होता, माणुसकी असलेल्या कुठल्याही माणसाच्या हृदयाला पाझर फुटेल। मी याला रडताना बघितलं, यांच्या मांडीवर बसलेला। ही मी लढाई उगाच लढत नाही, शेवटी इथे कुठेतरी दुखतं। आणि माझं तर काही नातं पण नाही, गोतं पण नाही, म्हणजे काय बीडचा पण नाही, मला समाजाच्या नावावर राजकारण बनायचं नाही, आणि समाजाच्या नावावर मी मंत्री पण होणार नाही। कशाला बघा विनाकारण वंजारी समाजाला बदनाम करतात? वंजारी समाज म्हणजे भगवान बाबाला मानणारा समाज, वारकरी समाज, वारकऱ्यांचा समाज। मुंबईमध्ये सर्वात जास्त मेहनत करणारा समाज कुठला असेल तर तो वंजारी आहे। जा बॉम्बे सेंट्रलचा हमाल बघा कोण आहे? वंजारी। जा विटीला हमाल कोण आहे बघा? वंजारी। जा भाजी विकणाऱ्या सगळ्या बायका मुंबईतल्या काढा, या लुगडं घालून फुटपाथवर बसतात, वंजारी। घाम गळून जीवन जगणारा हे आहे ते। आम्ही आमचं कुटुंब बघितलं स्टेशनवर झोपलेलं, तुम्ही नका आम्हाला वंजाऱ्यांची अक्कल शिकवू। महिला आयोग यामध्ये लक्ष, महिला आयोग नाही, 21 महिने झाले होती बिचारी ज्ञानेश्वरी लढते, 21 महिने। कोण गेलं तिच्या घरी विचारायला? एसपी स्वतः सांगतो लक्ष देऊ नका, तिला निरोप येतात, जाऊ द्या केस बंद करा, तुम्हाला जमीन परत मिळेल। अरे 12 गुंठ्यासाठी मारता माणसाला। मी बोललो नाही मध्ये, त्या बिचारीने त्याचा फोटो पण बघू नये कधी। मी तिला सांगेन की बाई तुझ्या नवऱ्याच्या मर्डरचे फोटो बघू नकोस। कसा मारलाय हो? जे मारण्याची पद्धत आहे, म्हणजे मारण्याच्या पद्धतीवर नाही यांचं समजतात की किती क्रूर आहे। संतोष देशमुखची हत्या बघा आणि त्याचे मर्डरचे फोटो बघा, महादेव मुंडेच्या ह्याच्यात बघा आणि त्याच्या मर्डरचे फोटो बघा, म्हणजे ना माणुसकीच ना। आम्ही कमीत कमी खुशनुमाच्या मर्डर मध्ये म्हणू तरी शकतो की एक गोळी मारला तो गेला बिचारा जमीन, ह्याच्यामध्ये तुकडे काढले। संतोष देशमुख मध्ये जे तुकडे काढले तसे ह्याच्यात तुकडे काढले त्या महादेवचे, आणि त्याच्यातला एक तुकडा त्या एकाला जाऊन दाखवला, हा बघ महादेव मुंडे गेला। एवढी मगरुरी? आणि आता हे सीएम साहेबांनी सगळं केलंय म्हणून मी तुम्हाला सांगतो, पुढच्या 4 दिवसानंतर एक महिला उभी राहणार होती आणि ती महिला सांगणार होती की माझ्या नादात मला महादेव मुंडे छळत होता म्हणून त्याला शेतात नेऊन मी मारला। हा यांचा प्लॅन ठरलेला होता। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।